प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी जर नवीन असाल तर व्हिडिओ ऐकल्यानंतर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडून आत्मज्ञानाने, आत्मबोधाने, आत्मदर्शनाने, आत्मानुभूतीने, आत्मसाक्षात्काराने हरीची प्राप्ती होते. व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होतो, तो हरी प्राप्त होतो. त्यांना त्याची जाणीव होते. ब्रह्मज्ञानानं त्या ईश्वराला जाणतात आणि जाणल्यानंतर त्यांना वाटतं की अरे, मी जशी अज्ञानात भक्ती करत होतो, आज माझ्या सद्गुरूनं मला अज्ञानातून ज्ञानाकडे नेलं. आज माझ्या सद्गुरूने अंधारातून प्रकाशाकडे नेलं. आज माझ्या सद्गुरूने मला मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे निर्गुण निराकाराकडे नेलं. ती अवस्था इतरांची व्हावी आणि माझी अज्ञानात अवस्था काय होती आणि आज एका परमात्म्याशी जुडल्यानंतर, एक रस झाल्यानंतर काय अवस्था आहे, हे सांगत असताना नाथ महाराज आपल्या सुंदरशा अभंगामध्ये, जो प्रत्येकाच्या परिचयाचा अभंग आहे, त्या अभंगामध्ये नाथ महाराज कूट प्रकरणातला अभंग सांगतात की चिंचेच्या पानावरी रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. आता तुम्ही विचार करा, नाथ महाराजांनी चिंचेचं पानच का घेतलं हो? आंब्याचं पान आहे, केळीचं पान आहे, सागवानाच्या झाडाचं पान आहे, इतर अनेक झाडांची पानं आहेत, परंतु चिंचेचंच पान का घेतलं? तर चिंचेच्या पानावर रचिले देऊळ. चिंचेचं पान म्हणजे छोटंसं असतं आणि जेव्हा गर्भधारणा आईच्या उदरामध्ये होते त्यावेळेला, त्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर जेव्हा आम्हाला खुशखबर समजते, तेव्हा तो गर्भ चिंचेच्या पानासारखाच असतो. म्हणून नाथ महाराजांनी विचारपूर्वक तो शब्द टाकलाय की चिंचेच्या पानावर रचिले देऊळ. देऊळ म्हणजे हे पंचतत्वाचं शरीर, धरती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश, असं पंचतत्वाचं हे शरीर. हे देऊळ रचलं कुठं? चिंचेच्या पानावर रचिले देऊळ. कोणी? परमात्म्याने. परंतु हे कळालं कधी म्हणतात, समजलं कधी म्हणतात नाथ महाराज? तर देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळी ही सद्गुरू राया रे. सद्गुरू रायानं माझ्या जीवनामध्ये येऊन ही ब्रह्मज्ञानाची खेळी केली. त्यावेळेला हे देऊळ मी माझं समजत होतो, पण मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, याचं मला आत्मज्ञान झालं, आत्मबोध झाला. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी, आपण तया नाव बोली जे ज्ञान. ते नाव मला समजलं, तो परमात्मा समजला आणि तो बोध त्या नामाचा मला झाला. आणि मग खऱ्या अर्थानं हे देऊळ आहे, हे नाशिवंत आहे, शाश्वत फक्त यातला असणारा आत्मा आहे, हे मला समजलं. आत्म्याचं मिलन परमात्म्याशी झालं. हे कोणी केलं? खेळी ही सद्गुरू राया रे. ही खेळी माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरूने केली. पुढे म्हणतात नाथ महाराज की माझ्या अज्ञानात अवस्था अशी होती, दुतोंडी हरीन पाणी अशी गेले, मुखाविन पाणी ते प्याले रे. दुतोंडी हरीण म्हणतात म्हणजे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. एक समजला. माझं दुतोंडी हरीण होतं आणि ते दुतोंडी हरीण असं होतं की कोणी सांगितलं याला देव, त्याला देव म्हणायचं, कोणी सांगितलं याला देव, त्याला देव म्हणायचं. असं दुतोंडी हरीण म्हणजे आपलं मन जे आहे दुतोंडी हरणासारखं वागत होतं. अज्ञानात समजत नव्हतं नक्की देव कोणता. परंतु जेव्हा ज्ञानदृष्टी मिळाली तेव्हा कळालं की दुतोंडी हरीण पाणी अशी गेले. तेच दुतोंडी हरीण पाणी अशी म्हणजे ब्रह्मरस प्यायला गेलं. दुतोंडी हरीण पाणी अशी गेले, मुखाविन पाणी. त्याला मुख नाही आहे, त्याला तोंड नाही आहे आपल्यासारखं, परंतु तरीसुद्धा मुखाविन पाणी ते प्याले रे. मुखाविन पाणी ते प्याले रे. नाहीतर माझी अवस्था अशी होती, नाथ महाराज म्हणतात, पाषाणांची सांगड
मृग जळ जोडी वांजेचा पुत्र तो पोहुला रे. पाषाणांची सांगड म्हणजे सोमवारी वेगळा देव, मंगळवारी वेगळा देव, बुधवारी वेगळा देव, गुरुवारी वेगळा, शुक्रवारी वेगळा, रविवारी वेगळा आणि सोमवारी परत तोच. अशी जी पाषाणांची सांगड आहे ती मृगजळानं म्हणजे माझ्या अज्ञानाने माझ्यामध्ये जोडलेली होती. पाषाणांची सांगड मृगजळ जोडी वांजेचा पुत्र. वांज म्हणजे हे शरीर नाशिवंत आहे, ते वांज आहे. हे दिसणारं जग सगळं नाशिवंत आहे, ते वांज आहे. परंतु त्याच्यात असणारा विराजमान जो वांजेचाच पुत्र झालाय तो म्हणजे आत्मा, तो परमात्म्याशी मिळाला. वांजेचा पुत्र तो पोहला रे. कुठल्या? या ब्रह्मांड रूपी सागरात पोहला म्हणतात. म्हणजे जल में कुम, कुम में जल, बाहर भीतर पाणी, फुटा कुम जल ही समाना तेने कही योग्यानी. या अर्थाप्रमाणे खरं तर नामदेव महाराज म्हणतात ना, सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. म्हणजे नाथ महाराज जसं सांगतात, नामदेव महाराज जसे सांगतात त्या पद्धतीनं की निज वस्तू दाविली माझी मज, की माझीच मला निज वस्तू समजली. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनांनो, नाथ महाराज पुढे म्हणतात, पाषाणांची सांगड मृग जळ जोडी वांजेचा पुत्र तो पोहुला रे. एवढंच नव्हे तर पुढे अवस्था अशी झाली, नाथ महाराज म्हणतात की बहिऱ्याने ऐकले, आंधळ्याने पाहिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. बहिऱ्याने ऐकले, माझे कान बहिरे होते, हरिनाम किंवा हरिभजन कीर्तन काही ऐकत नव्हतं. परंतु आता त्या मनाला कान आले. मी परमात्म्याला पाहण्याची मला दृष्टी नव्हती. आज मला जेथे जातो तेथे तुम्हाच्या संगती चालविषयी हाती धरून या, अशा पद्धतीनं तो परमात्मा दिसायला लागला. बहिऱ्याने ऐकले, आंधळ्याने पाहिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. अशी अवस्था झाली माझी. पांगळ्याने पाठलाग म्हणजे आज इथे भजनाला जायचं, तिथे जायचं. का अवस्था झाली? तर मला तो ईश्वर कळाला, परमात्मा कळाला. आज सत्संगला जायचं आहे, उद्या सत्संगला जायचं आहे. पांगळ्याने माझं मन पांगळं होतं, आता त्याला पाय आले, त्याला ब्रह्मज्ञानाचे पाय आले आणि तो सत्संगला जायला लागला. पांगळ्याने पाठलाग, आता पाठलाग करायला लागला, त्या हरिभजनाचा, हरिकीर्तनाचा, सत्संगचा पाठलाग करायला लागलो, नाथ महाराज म्हणतात. आणि सगळ्या जगाला सांगायला लागलो अज्ञानातून प्रकाशाकडे येण्यासाठी. आणि म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतात की मग माझी अवस्था अशी झाली, सद्गुरूच्या कृपेने एका जनार्दनी एकपण विनवी, अखंड नामी तो तरला रे. एका जनार्दनी एकपण विनवी, अखंड नामी तो तरला रे. नाथ महाराज म्हणतात की अखंड, ज्याचा खंड कुठेच होऊ शकत नाही, जो अखंड आहे, ज्याचा कुठल्याच याच्यावरचा परिणाम होत नाही, जो अखंड आहे, अखंड नामी तो तरला रे. अखंड नामी तो तरला रे. अखंड नामाशी ज्याचं संबंध आला तो तरला म्हणजे बहुसागरातून तरला. 83,99,999 योनीतून खरं त्याला मुक्तता मिळाली. पुन्हा आता त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा त्या जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकण्याची गरज नाही आहे. म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, आज खरं तर नाथ महाराजांचा तोच शुभ संदेश. नाथ महाराज म्हटले ना, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. दत्त म्हणजे ब्रह्म, जाना म्हणजे जाणून ओळखून भक्ती करा. जसं नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंकडून म्हणजे जनार्दन स्वामींकडून जाणलं, तद्वतच आज समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश संपूर्ण विश्वाला देत आहेत की बाबांनो, एकाला जाना, एकाला माना, एक व्हा. एक ईश्वर, एक परमात्मा सगळीकडे आहे, सर्वांमध्ये आहे. त्याला जाणून भक्ती करा, त्याला ओळखून भक्ती करा. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आणि जाता जाता एवढीच विनंती करेन की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रियासुद्धा द्या, म्हणजे उद्या नवीन काहीतरी तुम्हाला सांगता येईल. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं
रामकृष्ण हरी.